मित्रांनो, अभ्यास पूर्ण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात पुण्याला आलो होतो. माझ्या नशिबाने मला तिथे लगेच नोकरी मिळाली. ऑफिसमध्ये सगळ्यांशी माझी चांगली मैत्री झाली. एकदा आमच्या ऑफिसमधल्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न ठरले. लग्न जानेवारीमध्येच होणार होते. पुण्यामध्ये जानेवारीला खूप थंडी असते. लग्नाच्या दिवशी आम्ही सकाळपासूनच त्याच्या घरी जाऊन कामाला लागलो होतो. प्रत्येकाला काही ना काही काम दिले गेले होते. मलाही एक काम मिळाले. मला स्टेशनवरून त्याच्या नातेवाईकांना घरी आणायचे होते. तेवढ्यात त्याची मावशी स्टेशनवर आली. मित्राने मला सांगितले, मावशी स्टेशनवर आल्या आहेत, तू जा आणि त्यांना घेऊन ये. मी मावशींना आणण्यासाठी स्टेशनवर गेलो. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर मी मावशींना फोन केला आणि सांगितले, मी तिकीट काउंटरजवळ उभा आहे. मावशींनी मला तिथेच थांबायला सांगितले. थोड्या वेळानंतर मागून कोणीतरी मला हाक मारली. त्या माझ्या मित्राच्या मावशी होत्या. त्यांचे वय 50 ते 51च्या आसपास होते. सावळ्या पण अप्रतिम सौंदर्य. त्यांचे नाव होते सविता. नावाप्रमाणेच त्या खूपच सुंदर होत्या. लांब चेहरा, त्यावर मोठी टिकली आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सजलेले सौंदर्य. त्यांचे ओठ अप्सरेच्या ओठांप्रमाणे मोठे, त्यावर गुलाबी लिपस्टिक आणि ओठांवर एक काळा तिळबाळा. की सुंदर. त्यांनी निळ्या कलरचा जंपर घातला होता. त्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाची रेषा स्पष्ट दिसत होती. गळ्यात फक्त एक जाड सोन्याची साखळी. मित्रांनो, कोणीही त्यांना पाहिल्यास त्यांची भावना दाटून येऊ शकते. एकंदरीत माझ्या मित्राची मावशी म्हणजे कयामतच होती. त्यांना पाहून माझी भावना दाटून आली. त्यांनीही कदाचित माझ्या दाटून आलेल्या भावनेला पाहिले असेल, पण त्यांनी पाहिले असे काहीच दाखवले नाही. फक्त त्यांची ती स्माईल. मला समजले की त्यांना माझी भावना कळली आहे. मीही त्यांच्याकडे पाहून हसलो. मावशींनी विचारले, काय झाले, का हसतोयस? मी म्हणालो, काही नाही मावशी, पण माझी चोरी पकडली गेली होती म्हणून मी त्यांच्याकडे पुन्हा पाहिले नाही. मग आम्ही कारमध्ये बसलो. थोडे अंतर गेल्यावर मावशींनी विचारले, तुझे लग्न झाले का? मी म्हणालो, नाही मावशी. त्या म्हणाल्या, का? तू तर तरुण स्मार्ट आहेस, मग लग्न का नाही करत? मी हसत म्हणालो, मावशी, आता करिअरवर लक्ष आहे, वेळ येईल तेव्हा लग्नही करेन. मग मी विचारले, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? त्या म्हणाल्या, माझा एक मुलगा आहे अमोल, तो नागपूरला नोकरी करतो. मी मुंबईत एकटी राहते. असे बोलत बोलत आम्ही मित्राच्या घरी पोहोचलो. घरात सगळे लग्नाच्या तयारीत व्यस्त झाले. लग्न मोठ्या वेडिंग हॉलमध्ये होते. सगळे तयार होऊ लागले. तेवढ्यात मित्राची आई म्हणाली, सविता मावशींना ब्युटी पार्लरला सोडून ये. मी मावशींना सोडायला गेलो, परत आलो. पण मावशींना परत आणायला गेलो तेव्हा त्या अजून तयारच नव्हत्या. त्या म्हणाल्या, माझी साडी आणि झंपर घरीच राहिले. मग आम्ही पुन्हा घरी आलो. घरी आल्यावर लक्षात आले की सगळे वेडिंग हॉलला गेले होते. घरात आम्ही दोघेच होतो. मावशी जाऊन कपडे बदलू लागल्या आणि मी बाहेर वाट पाहत होतो. तेवढ्यात मावशींनी मला हाक मारली. मी रूममध्ये गेलो तर मावशींना झंपरचा हुक लावण्यात अडचण येत होती. त्यांचे हात मागे पोहोचत नव्हते. घरात आम्ही दोघेच आणि मावशींचा जंपर उघडा. मी क्षणभर घाबरलो, पण लगेच माझ्या मनात वेगळे विचार जागे झाले. मी संधीचा फायदा घ्यायचे ठरवले. मी मावशींच्या जवळ गेलो आणि हुक लावण्यात मदत करू लागलो. त्यांचे व्यक्तिमत्व पाहून माझी भावना आधीच दाटून आली होती. माझी भावना त्यांच्या अस्तित्वाला टच होऊ लागली आणि मग जे झाले त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मावशींनी मागे हात आणून माझ्या दाटून आलेल्या भावनेला पकडले. मी पण खूप प्रभावी झालो होतो. मी मावशींना मिठीत घेतले आणि त्यांना चुंबन घेऊ लागलो. मावशी माझ्याकडे वळल्या आणि चुंबन घ्यायला सुरुवात केली. मग मी त्यांना मोकळे केले आणि त्यांच्या जीवनात तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. मित्रांनो, मावशी होत्या इतक्या प्रभावी होत्या, जणू कित्येक महिने त्यांना हा सुंदर वेळेचा अनुभव मिळालाच नव्हता. मग मावशींनी माझी भावना मोकळी केली आणि त्यांनी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागल्या. मला त्यांना थांबवायचे होते, कारण मी आधीच प्रभावी होतो आणि त्यांचा अनुभव इतका जबरदस्त होता की रंग लगेचच निघाला असता, पण मला मजा येत होती. आणि अचानक मी त्यांच्या तोंडातच रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या. मावशींना खूप अनुभव होता, त्यांना रंग निघाल्याचा काही खेद नव्हता. त्या मला बेडवर घेऊन पडल्या. थोड्या वेळाने माझी भावना पुन्हा दाटून येऊ लागली. मावशींनी माझी भावना पकडून त्यांच्या जीवनात टाकली आणि मी पण सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. मावशीही साथ देत होत्या. आम्ही दोघेही खूप मजेत सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो. बराच वेळ मी त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. आवाजांनी खोली दुमदुमली. माझ्या भावनेतून रंग येणार होता. मी मावशींना विचारले. त्या म्हणाल्या, याची काळजी तुला करायची गरज नाही. मी ऑपरेशन केले आहे, तू बेधडक माझ्या जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोड. मी लगेचच त्यांच्या जीवनामध्ये 5-6 रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या आणि मी थकलो. आणि मी फोन पाहिला तर मित्राचे 10 मिस कॉल्स होते. आम्ही लगेच उठलो, आंघोळ केली. मावशी तयार झाल्या आणि आम्ही हॉलवर पोचलो. मित्राने विचारले, तुम्हाला इतका उशीर कसा झाला? मावशी म्हणाल्या,
माझ्या पायाला थोडी मूच आली होती म्हणून डॉक्टरकडे गेले होतो. मित्र म्हणाला, मावशींची काळजी घेतल्याबद्दल थँक्स आदित्य. मग आम्ही एकत्र जेवलो. मी मावशींचा नंबर घेतला आणि त्यांनी माझा. मग मी घरी आलो. मित्रांनो, आदित्यचे आयुष्य पुण्यामध्ये आता एका वेगळ्याच वळणावर आले होते. ऑफिस मित्र आणि आता सविता मावशींची ती अविस्मरणीय भेट. त्याच्या मनात कायम एक गोड गोंधळ चालू असे. सविता मावशींचे ते स्मित हास्य, त्यांचे बोलके डोळे आणि त्या रात्रीच्या घडामोडी. आदित्यला वाटायचे की तो एखाद्या स्वप्नात तर नाही ना. लग्नानंतर काही दिवस गेले. आदित्य आणि सविता मावशींचा संपर्क व्हॉट्सॲपवर सुरू झाला. सुरुवातीला फक्त हाय कसे आहेस असे चाले, पण हळूहळू त्यांचे मेसेजेस अधिक खाजगी आणि गोड बनू लागले. सविता मावशींनी एकदा रात्री मेसेज केला, आदित्य तुला मुंबईला यायचे का? येथे थंडी खूप आहे आणि मला एकटे वाटतीये. आदित्यचे हृदय धडधडले. मुंबईला जाण्याचा विचार त्याला खूपच रोमांचक वाटला. पण त्याच्या मनात एक प्रश्नही होता, सविता मावशी खरंच इतक्या मोकळ्या मनाच्या आहेत की यामागे काही वेगळेच आहे? आदित्यने ऑफिसमधून 2 दिवसांची सुट्टी घेतली आणि मुंबईला जायचे ठरवले. त्याने सविता मावशींना सांगितले आणि त्यांनी त्याला त्यांच्या घराचा पत्ता पाठवला. घरी येताना एक गोष्ट लक्षात ठेवा आदित्य, त्या म्हणाल्या, माझ्या घरात काही जुन्या गोष्टी आहेत, त्यांना हात लावू नकोस. आदित्यला हे थोडे विचित्र वाटले, पण त्याने मान डोलावली आणि म्हणाला, ठीक आहे मावशी, मी काळजी घेईन. आदित्य मुंबईला पोहोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. हवेत गारवा होता आणि रस्त्यावर फिकट धुके पसरले होते. सविता मावशींचे घर दादरमधल्या एका शांत भागात होते. ती एक आलिशान बंगली होती, पण त्याच्या भिंतींवर जुनाटपणा दिसत होता. आदित्यने बेल वाजवली आणि दार उघडले. सविता मावशींनी आज त्यांनी हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यांच्या गळ्यात तीच सोन्याची साखळी चमकत होती. त्यांचे सौंदर्य पाहून आदित्य पुन्हा एकदा थक्क झाला. सविता मावशींनी हसत हसत त्याचे स्वागत केले. घरात एक वेगळीच शांतता होती. लाकडी फर्निचर, जुन्या पेंटिंग्स आणि एक मोठा आरसा हॉलमध्ये लटकत होता. पण आदित्यच्या लक्षात आले की घरात कुठेही सविता मावशींच्या कुटुंबाचा एकही फोटो नव्हता. रात्री जेवणानंतर दोघे गप्पा मारत बसले. सविता मावशींनी त्याला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितले. त्यांचा मुलगा अमोल, त्यांचे मुंबईतील एकटे आयुष्य आणि काही जुन्या आठवणी. पण आदित्यच्या लक्षात आले की त्या त्यांच्या पतीबद्दल काहीच बोलत नव्हत्या. मावशी, तुमच्या नवऱ्याबद्दल काही सांगाल का? आदित्यने हिम्मत करून विचारले. सविता मावशींच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी सावली पसरली आणि त्या म्हणाल्या, काही गोष्टी जुन्या राहू दे आदित्य, त्याचा उल्लेख नको. त्यांचे हे उत्तर ऐकून आदित्यच्या मनात शंका निर्माण झाली. त्या रात्री आदित्यला सविता मावशींनी गेस्टरूममध्ये झोपायला सांगितले. पण मध्यरात्री त्याला काहीतरी आवाज ऐकू आले. खटाखट खटाखट. आवाज घराच्या दुसऱ्या मजल्यावरून येत होता. आदित्यच्या मनात उत्सुकता आणि भीती यांचा संमिश्र भाव निर्माण झाला. त्याने हळूच दार उघडले आणि कॉरिडॉरमध्ये डोकावले. घर अंधारात बुडाले होते. फक्त एक हिरवा दिवा लांबच्या खोलीतून चमकत होता. आदित्य हळूहळू पुढे गेला. त्याला सविता मावशींचा तो सल्ला आठवला, जुन्या गोष्टींना हात लावू नकोस. पण त्याचे कुतूहल त्याला थांबू देत नव्हते. तो त्या हिरव्या दिव्याच्या दिशेने गेला. तिथे एक बंद खोली होती आणि दाराला एक जुनाट कुलूप लटकत होते. आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता, खटाखट खटाखट, आणि त्यासोबत एक हलकासा रडण्याचा आवाज. आदित्यच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याने हळूच दाराला हात लावला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुलूप आपोआप उघडले. खोलीत एक जुना टेबल, काही धुळीने माखलेल्या वस्तू आणि एक मोठा आरसा होता. पण आरशात आदित्यला त्याचे प्रतिबिंब दिसले नाही. त्याऐवजी त्याला सविता मावशींचा चेहरा दिसला, पण त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहत होते. आदित्य घाबरून मागे सरला आणि त्याचवेळी त्याला मागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला. तो वळला तर सविता मावशी उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित हास्य होते. मी तुला सांगितले होते ना आदित्य, जुन्या गोष्टींना हात लावू नकोस, त्या म्हणाल्या. त्यांच्या आवाजात एक थंडगारपणा होता आणि त्यांच्या हातात एक चमकणारी वस्तू होती, चाकू. आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. मावशी, हे काय आहे? त्याने थरथरत्या आवाजात विचारले. सविता मावशी हळूहळू पुढे आल्या आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. आदित्य, तू खूपच उत्सुक आहेस, पण काही रहस्य दडवलेलीच बरी, त्या म्हणाल्या. त्यांनी चाकू खाली ठेवला आणि आदित्यला बसायला सांगितले. सविता मावशींनी त्याला एक कहाणी सांगितली, त्यांच्या पतीची कहाणी. त्यांचे पती संजय एक यशस्वी व्यावसायिक होते, पण त्यांचा सवितावर खूप प्रेम होते. पण एका रात्री त्यांचा एक मोठा वाद झाला आणि संजय रागाने घराबाहेर पडले. त्या रात्री त्यांचा अपघात झाला आणि ते गेले. पण सविता मावशींना वाटायचे की तो अपघात नव्हता, कोणीतरी त्यांना मारले होते. त्या खोलीत माझ्या पतीच्या काही गोष्टी आहेत, त्या म्हणाल्या, पण तिथे काहीतरी आहे आदित्य, काहीतरी जे मला सतावते. मी तुला इथे बोलावले कारण मला तुझी मदत हवी आहे. आदित्य आश्चर्यचकित झाला. मदत? पण कशी?
त्याने विचारले. सविता मावशींनी एक डायरी त्याच्याकडे सरकवली. ही डायरी वॉच आणि मला सांग की यात काय आहे. पण सावध राहायातले सत्य तुला बदलून टाकेल. आदित्यने ती डायरी उघडली. त्यात संजय यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि काही अनोळखी लोकांबद्दल नोंदी होत्या. पण एक पान विशेष होते. त्यात एक नाव लिहिले होते, अमोल. सविता मावशींच्या मुलाचे नाव, आणि त्याच्या बाजूला लिहिले होते, तो माझा विश्वासघात करेल. आदित्यच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले. अमोलने आपल्या वडिलांशी विश्वासघात केला होता की यामागे काही वेगळेच सत्य होते? त्याने सविता मावशींना विचारले, पण त्या गप्प बसल्या. आदित्य, तुला सत्य शोधावे लागेल, पण सावध रहा, अमोल मुंबईत येतोय. त्या रात्री आदित्यला झोप लागली नाही. त्याच्या डोक्यात सविता, मावशी, संजय आणि अमोल यांचे विचार घुमत होते. सकाळी त्याला एक मेसेज आला अमोलचा. आदित्य, मी आज संध्याकाळी मुंबईत येतोय, माझ्या आईला भेटायचे आहे. तू तिथे आहेस का? आदित्यने सविता मावशींना याबद्दल सांगितले आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच सावली पसरली. संध्याकाळी अमोल आला. तो एक उंच गंभीर चेहरा असलेला तरुण होता. त्याने आदित्यकडे संशयाने पाहिले. तू कोण? त्याने विचारले. आदित्यने सांगितले की तो सविता मावशींचा मित्र आहे. पण अमोलच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच होते, रागभीती की लपवलेले सत्य. रात्री जेवणानंतर अमोलने सविता मावशींना एकट्यात बोलायला घेतले. आदित्य बाहेर बसला होता, पण त्याला त्यांच्या खोलीतून येणारे आवाज ऐकू येत होते. आई, तू त्याला का बोलावले? तुला माहिती आहे ना तो किती धोकादायक आहे? अमोलचा आवाज होता. सविता मावशी काहीतरी बोलल्या, पण त्यांचा आवाज नीट ऐकू आला नाही. आदित्यच्या मनात शंका वाढत होती. तो हळूच खोलीच्या दाराजवळ गेला आणि त्याने ऐकले. अमोल, तू मला सत्य सांग, त्या रात्री तू काय केलेस? सविता मावशींचा आवाज थरथरत होता. आणि मग एक जोरदार किंकाळी. आदित्यने दार उघडले आणि त्याला दिसले सविता मावशी जमिनीवर पडल्या होत्या आणि अमोलच्या हातात एक चमकणारी वस्तू होती. पण ती चाकू नव्हती, तर एक छोटेसे लॉकेट. अमोलने आदित्यकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात भीती दिसली. आदित्य, तू हे पाहिलेस. आता तुला सत्य माहिती आहे, पण जर तू कोणालाही सांगितलेस तर? आदित्यच्या हृदयाचे ठोके थांबले. त्याला काय करावे हे समजत नव्हते. सविता मावशी जमिनीवर पडल्या होत्या, त्यांच्या हातात रक्ताने माखलेली डायरी आणि अमोलच्या हातात चमकणारे लॉकेट. खोलीत एक भयान शांतता पसरली होती. फक्त आदित्यच्या धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. अमोल, हे काय आहे? आदित्यने थरथरत्या आवाजात विचारले. अमोलने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात भीती आणि राग यांचे मिश्रण होते. आदित्य, तू खूप काही पाहिलेस, अमोल म्हणाला. त्याचा आवाज थंड आणि धोकादायक होता. पण जर तू कुणाला काही सांगितलेस तर तुझे काय होईल याची कल्पना आहे का? त्याने लॉकेट हळूच खिशात ठेवले आणि सविता मावशींकडे पाहिले. त्या अजूनही जमिनीवर होत्या, पण त्यांच्या बोटांनी हलकेच हालचाल झाली. त्या जिवंत होत्या. आदित्यने हिंमत गोळा केली आणि म्हणाला, अमोल, तू मला सत्य सांग. त्या रात्री काय झाले आणि हे लॉकेट काय आहे? अमोल हसला, पण त्याचे हसू गडद होते. तुला सत्य हवे? ठीक आहे, पण आधी आईला उठवूया. त्याने सविता मावशींना हळूच उठवले. त्यांच्या कपाळावर थोडे रक्त होते, पण त्या शुद्धीवर आल्या. सविता मावशींनी आदित्यकडे पाहिले आणि म्हणाल्या, आदित्य, मला माफ कर, मी तुला या सगळ्यात ओढले, पण मला तुझी खरंच गरज आहे. आदित्यच्या डोक्यात प्रश्नांचे वादळ उठले. सविता मावशी, अमोल आणि त्या डायरीतील सत्य, हे सगळे काय होते? सविता मावशींनी आदित्य आणि अमोलला हॉलमध्ये बसायला सांगितले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आदित्य, तू माझ्या पतीबद्दल विचारले होतेस ना? संजय, तो माझ्या आयुष्याचा आधार होता, पण त्याचे आयुष्य एका रात्री संपले. पोलिसांनी सांगितले की तो अपघात होता, पण मला माहिती आहे तो अपघात नव्हता. सविता मावशींनी सांगितले की संजय एक यशस्वी व्यावसायिक होते, पण त्यांचा एक शत्रू होता, त्यांचा जवळचा मित्र सुधीर. सुधीर आणि संजय यांनी एकत्र एक कंपनी सुरू केली होती, पण नंतर त्यांच्यात वाद झाले. सुधीरला संजयचा हेवा होता आणि त्याने संजयला धमक्या द्यायला सुरुवात केली. त्या रात्री संजय आणि सुधीर यांच्यात मोठा वाद झाला. सविता मावशी म्हणाल्या, संजय रागाने घराबाहेर पडले आणि त्यानंतर ते परत आलेच नाहीत. आदित्यने विचारले, पण यात अमोलचे काय कनेक्शन आहे? आणि ती डायरी, त्या लॉकेटचे काय? सविता मावशींनी अमोलकडे पाहिले आणि अमोलने डोके खाली घातले. अमोल त्या रात्री घरी नव्हता, त्या म्हणाल्या, पण त्याला काहीतरी माहिती आहे. आणि ती डायरी, त्यात संजयच्या शेवटच्या काही दिवसांचे सत्य आहे. आदित्यने डायरी पुन्हा उघडली. त्यात संजय यांनी त्यांच्या शेवटच्या काही दिवसांबद्दल लिहिले होते. एका पानावर लिहिले होते, सुधीर मला संपवेल. त्याला माझ्या कंपनीचे रहस्य हवे आहे, पण मी ते कोणालाच देणार नाही. आणखी एका पानावर लिहिले होते, अमोल माझा मुलगा, मला वाचवू शकतो, पण त्याला सत्य माहिती आहे का? आदित्यच्या लक्षात आले की संजय यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती. पण अमोल का गप्प होता? आदित्यने अमोलला विचारले,
अमोल, तू काय लपवतोयस? अमोलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आदित्य, त्या रात्री मी सुधीरला भेटलो होतो. त्याने मला धमकी दिली की जर मी त्याला कंपनीचे रहस्य सांगितले नाही तर तो आईला मारेल. आदित्य आश्चर्यचकित झाला. मग तू काय केलेस? त्याने विचारले. अमोल म्हणाला, मी त्याला काहीच सांगितले नाही. पण त्या रात्री बाबा गेले आणि मला वाटते की त्याचा आवाज थिजला. सविता मावशींनी अमोलचा हात धरला आणि म्हणाल्या, अमोल, तुझी चूक नाही, पण आता आपल्याला सुधीरला शोधावे लागेल. त्या रात्री आदित्य, सविता मावशी आणि अमोल यांनी ठरवले की ते सुधीरचा शोध घेतील. सविता मावशींनी सांगितले की सुधीर आता मुंबईतच आहे आणि तो एका मोठ्या कंपनीचा मालक आहे, पण तो खूप धोकादायक आहे. त्या म्हणाल्या, आणि त्या लॉकेटमध्ये एक रहस्य आहे. आदित्यने लॉकेटबद्दल विचारले. सविता मावशींनी सांगितले की ते लॉकेट संजय यांनी त्यांना दिले होते. त्यात एक छोटी चिप आहे. त्या म्हणाल्या, त्यात संजयच्या कंपनीचे सगळे रहस्य आहे, त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट जो सुधीरला हवा आहे. आदित्यच्या लक्षात आले की हे लॉकेट म्हणजे सगळ्या रहस्याची किल्ली आहे. रात्री उशिरा जेव्हा सगळे झोपले, आदित्यला पुन्हा एक आवाज ऐकू आला, खटाखट खटाखट. हा आवाज त्या बंद खोलीतून येत होता. त्याने हळूच दार उघडले आणि आत गेला. तिथे तोच आरसा होता आणि पुन्हा त्याला त्याचे प्रतिबिंब दिसले नाही. यावेळी आरशात एक अनोळखी माणूस दिसला. त्याच्या हातात चाकू होता आणि तो हसत होता. आदित्य घाबरून मागे सरला आणि त्याच वेळी त्याला मागून कोणीतरी पकडले. तो वळला तर अमोल उभा होता. आदित्य, तू इथे काय करतोयस? अमोलने विचारले. आदित्यने त्याला आरशातले दृश्य सांगितले, पण जेव्हा त्यांनी पुन्हा आरशाकडे पाहिले तिथे काहीच नव्हते. दुसऱ्या दिवशी आदित्य, सविता मावशी आणि अमोल यांनी सुधीरच्या ऑफिसला जायचे ठरवले. सुधीरचे ऑफिस मुंबईच्या मध्यवस्तीत एका उंच इमारतीत होते. तेथे पोचल्यावर त्यांना कळले की सुधीर एका मोठ्या मीटिंगमध्ये आहे, पण सविता मावशीने ठरवले की ते त्याला भेटणारच. सुधीरने त्यांना आत बोलावले. तो एक उंचभडक चेहरा असलेला माणूस होता. त्याच्या डोळ्यात एक कपट होते. सविता, किती वर्षांनी भेटलो, तो म्हणाला. आणि हे कोण तुझा नवा मित्र? त्याने आदित्यकडे पाहिले. आदित्यच्या मनात राग उफाळला, पण त्याने स्वतःला सावरले. सविता मावशींनी थेट मुद्द्यावर येत विचारले, सुधीर, त्या रात्री तू काय केलेस? संजयच्या मृत्यूमागे तुझा हात आहे ना? सुधीर हसला आणि म्हणाला, सविता, तुला काय वाटते? मी माझ्या मित्राला मारेन? तो अपघात होता, पण त्याच्या आवाजात एक खोटारडेपणा होता. आदित्यने हिम्मत करून लॉकेट बाहेर काढले आणि म्हणाला, सुधीर, यात काय आहे हे तुला माहिती आहे ना? सुधीरच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने लॉकेटकडे पाहिले आणि म्हणाला, ते मला दे. त्याने आदित्यवर झेप घेतली, पण अमोलने त्याला अडवले. खोलीत गोंधळ उडाला. सुधीरने अमोलला ढकलले आणि लॉकेट हातात घ्यायचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात सविता मावशींनी त्यांच्या पर्समधून एक छोटी बंदूक काढली. सुधीर, बस, आता सत्य सांग, त्या ओरडल्या. सुधीर घाबरला आणि त्याने हात वर केले. ठीक आहे, तो म्हणाला, हो, मी संजयला मारले. त्याने माझे सगळे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. त्याचे रहस्य मला हवे होते. आदित्य, अमोल आणि सविता मावशी थक्क झाले, पण सुधीरच्या चेहऱ्यावर पुन्हा एक स्मित हास्य आले. पण तुम्ही मला काहीच करू शकत नाही. माझ्याकडे पुरावे नाहीत आणि तुमच्याकडेही नाहीत. तेवढ्यात खोलीत एक अनोळखी माणूस शिरला. त्याच्या हातात एक फाईल होती आणि तो म्हणाला, सुधीर, तुझे सत्य आता लपणार नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. आदित्यने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला आठवले, हा तोच माणूस होता जो त्याला आरशात दिसला होता. सविता मावशींनी आदित्यकडे पाहिले आणि म्हणाल्या, आदित्य हा माझा जुना मित्र आहे, तो संजयचा खरा मित्र होता. पण त्या माणसाच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच होते, एक रहस्य. त्याने फाईल सविता मावशींना दिली आणि म्हणाला, यात सगळे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सत्य तुम्हाला बदलून टाकेल. आदित्यच्या हातातली डायरी अजूनही होती आणि त्याला आता कळले की यात अजून काहीतरी आहे, एक रहस्य जे त्याला आणि सविता मावशींना कायमचे बदलून टाकेल. खोलीत शांतता पसरली आणि फक्त त्या अनोळखी माणसाचे हसू ऐकू येत होते. मित्रांनो, स्टोरी आवडली का? तुमचे मत खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा भाग पाहायचा असेल तर भाग 2 असे लिहा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर एक लाल हार्ट सेंड करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.